आप देख रहे हैं पार्थेश्वर समाचार। सत्य परमो धर्म। कलेक्टर कार्यालय के पीछे और मुख्य रेलवे स्टेशन के पास जननायक बिरसा मुंडा की प्रतिकृति प्रतिमा लगाने को लेकर पिछले 2 साल से आदिवासी भाई आंदोलन कर रहे हैं, लेकिन अब भी प्रशासन नहीं जागा। आदिवासी प्रशासन से पूछ रहे हैं कि जननायक बिरसा मुंडा की प्रतिकृति प्रतिमा आखिर कब लगेगी। इस मूर्ति के लिए दिनांक 5 मार्च 2021 से अनिश्चितकालीन धरना, सत्याग्रह, अन्य त्याग, सत्याग्रह, धरना, मार्च आदि आंदोलन साल भर से चले आ रहे हैं। इसी संघर्ष के फलस्वरूप अक्टूबर 2022 को इस स्मारक का पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार द्वारा भूमि पूजन किया गया। आज म्यूरल्स तैयार होकर मगर ढकी हुई है। इस आंदोलन को भले ही आज 2 वर्ष पूरे हो गए हों, लेकिन समाज में आज भी आक्रोश है। इस दौरान 2 सरकारें बदली। इस मौके पर चंद्रपुर से 2 पालक मंत्री और 2 कलेक्टर आकर गए, लेकिन उनमें से कोई भी आदिवासियों की भावनाओं को समझना नहीं चाहता। इससे ये प्रतीत होता है कि आदिवासियों से केवल अच्छी बातें बोली जाती हैं और आदिवासियों का तुष्टीकरण किया जा रहा है। जब पालक मंत्री सत्ता से बाहर थे, तब स्मारक को 101% पूर्णता की भाषा बोल रहे थे, लेकिन सत्ता में आते ही वे जननायक बिरसा मुंडा को भूल गए। ऐसा आरोप तुमराम ने लगाया है। आवश्यक दस्तावेज पूरे करने के बाद भी स्मारक नहीं बनाया गया तो ये प्रशासन की बड़ी विफलता है। तुमराम ने चेतावनी दी कि अगर हिंसा या रक्तपात से सब कुछ हासिल किया जा सकता है तो हम उस रास्ते पर भी चल सकते हैं और नेताओं को इसके दुष्परिणाम निश्चित तौर पर आने वाले चुनाव में देखने को मिलेंगे। भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! स्वातंत्र दिन! जय हो! स्वातंत्र दिन! जय हो! सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं! सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं! महाराष्ट्र का नेता कैसा हो, सुधीर भाऊ जैसा हो! वंदे मातरम! वंदे मातरम! एक मिनिट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनंत अनंत शुभकामना. अशोक ठीक आहे, तब्येत वगैरे काय करतो की आता हे 5-6 दिवस थोडे व्यस्त आहे. 19-20 जेव्हा येतो आहे तेव्हा एकदा कलेक्टर साहेबांशी बोलतो. आता बैठक आहे, कधी आहे 4 दिवसांनी होणार आहे. फोनवरून आत्ता सांगून एक इच्छा आहे आणि एक बोंबुरण्याचा छत्रपती शिवाजी महाराज 2 आहे. दोन्ही याच्यात सांगतो मी फक्त कलेक्टर साहेबांना आता फोन करेल. तू फक्त एकच काम करायचं, कलेक्टरकडे जाऊन आहे तुम्ही ते म्हणतात समितीची बैठक आहे हा आणि तिकडचा कुंभुर्णेचा असे 2 स्टॅच्यूचे आहे. 2 आटकऱ्यांना सोबत घेऊन जा. त्याच्याकडे फाईल आहे, दोन्ही मंजुरीसाठी सांगतो. धन्यवाद. आपला सगळ्यांचा संघर्ष सुरू झाला. ज्या दिवशी पुतळा उचलला गेला त्या दिवशी सगळेजण माझ्या घरी आलेले. सगळ्यांचे पडलेले चेहरे, नाराज चेहरे पाहून माझ्या मनात कळकळ झाली. डोळ्यातली अश्रू डोळ्यातच थांबले आणि अशोक भाऊंची जी कळकळ बघून अतिशय वाईट वाटलं. हा पुतळा उभा करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या रोजच्या रोजीतून, रोजच्या घामातून 1-1 रुपया जमा केलेला होता. हे जाणते मी सगळं बघितलं, सगळं डोळ्याने बघितलं. तुमच्या भावना मी डोळ्याने बघितला, तुमच्या मनातील दुःख मी डोळ्याने बघितलं. आणि त्या दिवशी मी तुमच्यासोबत अशोक भाऊ आणि आपण सगळेजण आपण जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. प्रशासनाने भांडलो. लगेच 2 दिवसांनी माननीय माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार इथे आले. त्यांनीसुद्धा प्रशासनासोबत मीटिंग घेतली आणि आपण आपल्या संघर्षाला सुरुवात केली, कार्याला सुरुवात केली आणि तिथून भाऊंनी जी मीटिंग घेतली त्याच्यानंतर आपल्याला दिशा मिळाली.
मला असं वाटलं माईक घेतल्यावर माझं भाषण कोणी ऐकतील की नाही, कारण की इतक्या सुंदर सुंदर कविता आपण ऐकलो, सगळ्याचा मूड चेंज झाला. मी बघतच होते तुम्ही कुठे गेले, गायब झाले बाबा. आणि त्या दिवशीपासून आपल्याला दिशा मिळाली आणि आपली सुरुवात झाली. आज 15 नोव्हेंबर, भगवान बिरसा मुंडांची जयंती. आणि खरंच आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोड बातमी घेऊनच इथे आलेली आहे. खरं तर आजच भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं असं मला सकाळपासून कळकळीने वाटत होतं. पण माहिती आहे का, परत तोच प्रकार, तेच ताशेरे. मग मला असं वाटलं की हे सगळं ताशेरे आपल्यावर आपणच ओढून घेण्यापेक्षा आपण नियमाने गेलेलं केव्हाही चांगलं. जसा नियम आहे, जसा सरकारचा नियम आहे, त्या नियमातच राहून आपण एक एक पाऊल टाकूया. आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाने 15 ठिकाणी आम्ही भगवान बिरसा मुंडांच्या 15 चौकात आम्ही मालार्पण केलं, 15 चौकात आदरांजली अर्पण केली. आणि आज जेलमधनं आमची रथयात्रा निघाली आणि आमची रथयात्रा सतत 2 तास चालली. आमच्यासोबत सगळे नगरसेवक होते, चंद्रकलाताई सोयाम, मायते उईके, शीतल कुळूप इथे, शीतल आत्राम, डॉक्टर गुलवाडे, धनराज कोवे, असे सगळे आम्ही मंडळ. सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरु सोबत 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आपल्या चंद्रपूर मध्ये. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहंगास, साडीज, चुड़ीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर. 18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर, महाराष्ट्र. राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा अब तक किए गए आंदोलनात्मक प्रयास को ये बड़ी सफलता मिली है। ये बात राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाड़े, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जगतोड़े ने कही। शिंदे फडणवीस सरकार द्वारा ये मांगे मंजूर करने पर डॉक्टर अशोक जगतोड़े ने राज्य सरकार का आभार माना। राज्य के अन्य पिछड़ा, विमुक्त जाति, भटक्या, जमाती और विशेष मागास प्रवर्ग के छात्रों के लिए स्वयंसेवी संस्था द्वारा जाति निहाय छात्रावास शुरू करने के संदर्भ में सरकार ने 29 नवंबर 2022 को सरकार निर्णय पारित किया था। इस निर्णय का राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने तीव्र विरोध किया। इस आंदोलन का संज्ञान लेकर 28 फरवरी 2023 को सरकार ने अब जिला निहाय छात्रावास स्वयंसेवी संस्था को चलाने के लिए न देते हुए सरकार स्वयं छात्रावास के लिए इमारत किराए से लेकर 36 जिले में कुल 7,200 छात्रों को भोजन, निवास और अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराने 72 छात्रावास शुरू का निर्णय लिया। सरकार ने इस शैक्षणिक वर्ष से राजश्री छत्रपति साहू महाराज शिक्षण शुल्क छात्रवृत्ति का लाभ देने का घोषित कर ओबीसी छात्रों को बड़ा दिलासा दिया। वहीं डॉक्टर अशोक जगतोड़े ने राष्ट्रीय ओबीसी महासंघ की तरफ से मांग की है कि ये सुविधा केवल व्यावसायिक पाठ्यक्रम के विद्यार्थियों तक सीमित न रहते हुए सभी पाठ्यक्रम के विद्यार्थियों को मिलनी चाहिए। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे डॉक्टर बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महासचिव श्री सचिन राजूरकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं दिली आणि त्या निवेदनाचा मान ठेवून आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे शासनाला निवेदन दिलं होतं की अभिमत विद्यापीठातील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या सर्व अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही राज्य शासनाकडून दिली गेली पाहिजे। ती मागणी आमची मान्य झाली आणि अभिमत विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्व व्यावसायिक आणि इतर कोर्सेसमधील विद्यार्थ्यांना आता स्कॉलरशिप लागू झाली आहे। त्यामुळे आम्ही या राज्य शासनाचे आभारी आहोत। त्याचबरोबर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना निवेदनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुका स्तरापर्यंत ओबीसींची वसतिगृह मुलामुलींसाठी चालू करावी असं निवेदन दिलं होतं। त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 36 ओबीसींच्या हॉस्टेलचा
GR काढला होता, मात्र ती चालू झाली नव्हती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याचा पाठपुरावा आम्ही केला. 72 हॉस्टेलची 36 विद्यार्थी आणि 36 विद्यार्थिनी यांचं हॉस्टेल करण्याची फक्त आणि फक्त घोषणा झाली होती. मात्र कोणतंही OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू झालं नव्हतं. त्यामुळे आम्ही पुन्हा याचा पाठपुरावा करत राहिलो. मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या आमच्या मागणीला यश आलं आणि या सरकारतर्फे 36 मुलांचे 36 जिल्ह्यामध्ये आणि 36 मुलींचे असे OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांचे 100 विद्यार्थी आणि मुलींचे 100 विद्यार्थी असे 36 जिल्ह्यात देखील वसतिगृह सुरू झाले. आणि मुख्य म्हणजे या अगोदर जे राज्य शासनाने GR काढला होता की स्वयंसेवी संघटनेच्या मार्फतीनं हे हॉस्टेल चालवण्यात येतील, त्याला आम्ही विरोध केला आणि त्या विरोधाचं निवेदन दिलं. त्या निवेदनाला या सरकारने अनुकूल प्रतिसाद दिला आणि ही मुलांची आणि मुलींची वसतिगृहे OBCसाठी सुरू करण्यास शासनाने मान्यता तर दिलीच, परंतु ही वसतिगृहे शासन स्वतः चालवण्यास या GRच्या माध्यमातून आम्हाला यश मिळालं आणि हे OBC विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी जी आमची मागणी होती ती पूर्ण झाली. आणि यासाठी फक्त व्यावसायिक विद्यार्थ्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येईल, ही जी शासनाची भूमिका आहे त्याला देखील आमचा विरोध आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे कोर्सेस आहे 11वी 12वी असो किंवा ट्रॅडिशनल कोर्सेस असो BA BCom BSc या विद्यार्थ्यांसाठी देखील वसतिगृह सुरू करावीत, ही मागणी आमची. आता जे 15 मार्चला आमचं राज्यव्यापी अधिवेशन आहे त्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचू आणि मला खात्री आहे की हे सरकार ही देखील मागणी आमची मान्य करेल. यस, पार्थसर समाचार ये चंद्रपुर में 2 साल से डिजिटल मीडिया में बहुत धूम मचा रहा है और इनको 2 साल पूरे होने के शुभ लक्ष्य में मेरे तरफ से बहुत 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 बधाई. और ये हमारे राजेश भाई है, इनके वजह से चल रहा है. ये चाहे दूसरा रहता तो ये इतना नहीं चलता था. नहीं, पहला ही ये डिजिटल माध्यम है, शुरुआत से अभी तक निरंतर चल रहा है और निरंतर इनकी न्यूज़ आती है. रोज़ न्यूज़ मैं सुनता हूँ, रोज़ मेरे पोर्टल पे आता है और मैं बहुत बारीकी से सुनता हूँ. बहुत अच्छी आपकी जो एंकरर है, जो क्या बोलते हैं न्यूज़ रीडर, बहुत बढ़िया है. उसके लिए भी मेरी तरफ से बहुत बहुत बधाई. वो निरंतर आपके पास काम करे और एक बार 2 साल की शुभ लक्ष्य में उपलक्ष्य में तुमको बहुत बहुत बधाई. पार्थसर समाचार की दूसरी वर्षगांठ के उपलक्ष्य में सेंट माइकल स्कूल और स्कूल की मैनेजमेंट की ओर से उन्हें ढेर सारी शुभकामनाएं. और आने वाले दिनों में यह समाचार जो है ये काफ़ी उभर के आए और जो सत्य परिस्थिति लोगों के सामने वो जिस रूप से आ रहे हैं वो सही में सराहनीय है और हमारे स्कूल प्रशासन की ओर से उनको ढेर सारी